नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये अंमली पदार्थ विरोधात नवीन पोलीस भरती 2025 ला सुरुवात होत आहे मित्रांनो. तर त्या संदर्भात एक नवीन आजच जी आर आलेला आहे मित्रांनो. तुम्ही तारीख इथं बघू शकता, 19 मार्च 2025 चा हा जी आर आहे मित्रांनो. या जी आर मध्ये आपल्याला कोणकोणत्या पदांचा समावेश इथं दिलेला आहे ते देखील मी तुम्हाला दाखवून घेतो. थोडंसं खाली आल्यानंतर बघा, एवढ्या पदांचा समावेश असणार आहे. शिपायापासून तर वरचे जेवढे पण महानिरीक्षक पद आहेत तिथपर्यंत आपल्याला या पदांचा समावेश असणार आहे मित्रांनो. तर या सर्व पदांसाठी नवीन पद भरतीला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आजच जी आर प्रसिद्ध झालेला आहे. तर या जी आर बद्दल आणि या पद भरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. महत्त्वाचे जेवढे पण मुद्दे आहेत त्यावरती आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमाने. तर बघा, इथे स्पष्टपणे जेवढी पण महत्त्वाची माहिती आहे ती साध्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये अंमली पदार्थ विरोधात टास्क फोर्स करता एकूण 346 नवीन पद भरली जाणार आहे मित्रांनो. तर हे पद आपल्याला भरण्यासाठी इथं मान्यता देण्यात आलेली आहे. तर हा जी आर आहे मित्रांनो 19 मार्च 2025 चा. आता जाहिरात कधीपर्यंत येईल हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुमच्याकडे जाहिरात आल्यानंतर अभ्यास करण्यासाठी खूपच कमी दिवसाचा कालावधी असणार आहे मित्रांनो. तर ही पद भरती लवकरच असणार आहे मित्रांनो. कधीपर्यंत जाहिरात येईल हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आणि त्यानंतर तुमच्याकडे अजून किती दिवसांचा कालावधी बाकी आहे अभ्यास करण्यासाठी हे देखील पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. बाकीची या पद भरतीविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने भेटणार आहे. तर बघा मित्रांनो, गृह विभागामार्फत आपल्याला हा जी आर प्रसिद्ध झालेला बघण्यासाठी भेटत आहे. आता यामध्ये आपल्याला बघा काय महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. या मुद्द्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला हे मुद्दे किंवा जे पण संदर्भ दिलेले आहेत ते तुम्ही इथं वाचून घेऊ शकता. आता हे जे जी आरचं पीडीएफ आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील अपलोड केलेलं आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. आता जेवढे पण महत्त्वाचे मुद्दे किंवा माहिती ती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. जसं की या पद भरतीमध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, बाकी इतर जी महत्त्वाची माहिती ती आपण जाणून घेणार आहोत. बाकी संपूर्ण जी आर तुम्ही इथं वाचू शकता. जसं की आत्ताच मागे जर म्हटलं तर दारूबंदी पोलीस भरतीमध्ये जर विचार केला तर वेगवेगळ्या पदांचा समावेश होता. त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 वेगवेगळी पदे होती. त्यांच्यासाठी 2024 मध्ये पद भरती झाली मित्रांनो. तर त्याच प्रकारे आपल्याला ही पद भरती झालेली बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो. आणि यामध्ये जर म्हटलं तर 346 जागांचा समावेश असणार आहे. तर ऑलरेडी अजून जागा उपलब्ध आहेत, परंतु या जागा भरण्यासाठी ऑलरेडी इथं मान्यता इथं देण्यात आलेली आहे मित्रांनो. आता मान्यता भेटलेली आहे, तर आता लवकरच जाहिरात देखील आलेली बघण्यासाठी भेटेल. तर आता सांगतोय एप्रिल मध्ये, ठीक आहे. तर एप्रिल मध्ये आपल्याला जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटेल असं एक माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज आहे मित्रांनो. कारण आता संपूर्ण जर म्हटलं तर मान्यता भेटली आहे. जी आर मध्ये जी पण माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार जर म्हटलं तर एप्रिल मध्ये जाहिरात आपल्याला आलेली बघण्यासाठी भेटून जाईल मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे हे देखील पुढे आपण बघणार आहोत. काय महत्त्वाचे शासन निर्णय जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. संपूर्ण माहिती याच्याबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. एकूण जर म्हटलं तर किती खर्चासाठी इथं मान्यता भेटलेली आहे, सर्व पदांसाठी खर्च किती असणार आहे याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. त्याच सोबत जर म्हटलं तर खाली आल्यानंतर आपल्याला परत याच्यामध्ये जर म्हटलं तर कुठं कुठं उपलब्ध करून देण्यात आलेले याच्याबद्दल देखील तुम्हाला माहिती दिलेली आहे, ठीक आहे. तर हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे. आणि थोडंसं खाली आल्यानंतर आता कोणकोणती पदं भरली जाणार आहेत याच्याबद्दल देखील तुम्हाला थोडीशी माहिती इथं खाली दिलेली आहे. तर बघा, लगेच त्या पदासाठी टोटल एकूण वेतन श्रेणी किती असणार आहे, त्यानंतर इथं पदसंख्या किती येते याच्याबद्दल देखील इथं माहिती दिलेली आहे. त्यामध्ये सर्व, ठीक आहे, आपल्याला छोट्या पदापासून तर मोठ्यातलं मोठं पद आपल्याला इथं बघण्यासाठी भेटतं. जसं की इथं आपल्याला शिपाई पदापासून तर इथं महानिरीक्षक पर्यंत इथं पदांचा समावेश आहे, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. थोडंसं झूम आउट केलं तर इथे 310 जागांपर्यंत इथं आपल्याला पद आहेत. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला बघा, इथं आपल्याला शिपाईचं पद आहे, हवालदाराचं पद आहे मित्रांनो. 43-48 जागा आपल्याला बघण्यासाठी भेटतात. त्यानंतर आपल्याला चालक पोलीस हवालदाराचं पद आहे, शिपाईचं पद आहे मित्रांनो. 18 आणि 32 जागा आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे मित्रांनो. तर हे आपल्या शिपाईचे किंवा हवालदाराचे पद झाले मित्रांनो. तर हे 12वी पास वरती भरले जाणार आहेत. आणि शक्यता जर विचार केला तर याच्यातील जे शिपाईचं पद आहे ते 10वी पास वरती देखील भरलं जाऊ शकतं, ठीक आहे. 10वी पास किंवा 12वी पास वरती तुम्हाला हे पद बघण्यासाठी भेटेल. 12वी पास वरती नक्कीच भरले जातील, परंतु शक्यता शिपाईचं पद 10वी पास वरती देखील भरलं जाऊ शकतं, ठीक आहे. हे देखील तुम्हाला मी आता सांगतो. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणा किंवा पोलीस उपनिरीक्षक म्हणा या पदांची आपल्याला पदसंख्या बघण्यासाठी भेटलेल्या आहे. तर ठीक आहे, हे शक्यता पदवी पास वरती पद भरली जातील, ठीक आहे. तर पदवीवरती हे पद भरली जातील आणि बाकीची त्याच्यानुसार वरती आपल्याला पद बघण्यासाठी भेटतात. आणि पेमेंट वगैरे जर म्हटलं तर आपल्याला खूपच आपल्याला चांगलं बेसिक पेमेंट इथं बघण्यासाठी भेटतं. जर म्हटलं तर हे जे शिपाईचं किंवा हवालदाराचं पद आहे यांच्यासाठी जरी म्हटलं तर आपल्याला 21,000 ते 26,000 आपल्याला बेसिक पेमेंट दिलेलं आहे. याच्यामध्ये इतर देय भत्ते, इतर महागाई भत्त्यांचा समावेश जर म्हटला तर आपला
स्टार्टिंग पेमेंट इथं 32 ते 35 हजाराच्या दरम्यान इथं आपला स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला हे पेमेंट आरामशीर 1 लाखापर्यंत गेलेलं बघण्यासाठी भेटेल. आणि त्याच्यानुसार जसं जसं आपल्याला पदाचं इथं आपल्याला जे पण पद आहे जसं जसं पद मोठं होत जाईल त्याच्यानुसार आपला पेमेंट देखील इथं चांगल्यारीत्या इथं आपल्याला बघण्यासाठी भेटतं. याच्यामध्ये आपल्याला लिपिकचं पद आहे, त्यानंतर कार्यकाल अधीक्षकचं पद आहे मित्रांनो, त्यानंतर आपल्याला जे लघुलेखक असतात त्यांचे पद आहेत, उच्च श्रेणी निम्न श्रेणीचं पद आहे आपल्याला. ठीक आहे. तर हे सर्व पदांचा समावेश आहे. जेवढे पण महत्वाचे पद आहेत त्या सर्व पदांचा इथे समावेश असणार आहे मित्रांनो. पदसंख्या टोटल जर म्हटलं तर इथे एकूण 310 पदांचा इथे समावेश झाला. ठीक आहे. तर हे टोटल पद तुम्ही इथं जाणून घेतली. ठीक आहे. याच्यामध्ये चालकचं पद आहे मित्रांनो, शिपाईचं पद आहे, हवालदाराचं पद आहे, निरीक्षकचं पद आहे, उपनिरीक्षकचं पद आहे, अधीक्षकचं पद आहे. ठीक आहे. त्यानंतर महानिरीक्षकचं पद आहे मित्रांनो. सर्व पदांचा समावेश असणार आहे. ठीक आहे. थोडंसं खाली आल्यानंतर तर बघा हे आपल्याला थोडंसं जे परिशिष्ट ब आहे त्याच्यानुसार जर म्हटलं तर हे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहेत हे पद मित्रांनो. टोटल 36 पद आहेत हे मित्रांनो. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर पेले स्केल देखील थोडं जास्त आपल्याला बघण्यासाठी भेटतं. इथं सफाईगार, आता हे सफाईगारचं पद आहे, याच्यामध्ये एकूण 12 जागा आहेत मित्रांनो. हे 10वी पास वरती भरलं जाईल. त्यानंतर इथं जर म्हटलं तर शिपायाचं पद आहे, हे आय थिंक इथं 12वी पास वरती भरलं जाईल. म्हणजे इथं देखील तुम्हाला 10वी 12वी वरती पद बघण्यासाठी भेटतात. त्यानंतर इथं विधी अधिकारी, ठीक आहे, हे जर म्हटलं तर LLB वरती भरलं जाईल मित्रांनो. आणि इथं आपल्याला म्हटलं तर वैज्ञानिक सहाय्यक पद दिलंय, हे पदवीनुसार इथं भरलं जाईल. त्या क्षेत्रातील पदवी असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता. टोटल म्हटलं तर इथं देखील शिपायाचं पद आहे 12वी पास वरती. आणि इथं आपल्याला जर म्हटलं तर सफाईगारचं पद आहे मित्रांनो, हे देखील 10वी पास वरती भरलं जाईल. ठीक आहे. आणि सांगितल्याप्रमाणे आता ही पद भरती लवकरच असणार आहे मित्रांनो. एप्रिलमध्ये जाहिरात येण्याची दाट शक्यता असणार आहे. माझ्या अंदाजानुसार एप्रिलमध्येच जाहिरात येईल मित्रांनो. बाकी GR मध्ये अशा प्रकारची माहिती दिलेली, बाकीची जी पण महत्वाची माहिती ती वरती जर गेलं तर आपल्याला संदर्भ वगैरे दिलेले मित्रांनो सर्व मान्यता भेटलेली आहे. आणि त्यासोबत जे पद आहेत ते निर्माण देखील करण्यात आलेले आहेत. आणि आता हे भरण्याकरता इथं हा GR प्रसिद्ध झालेला आहे मित्रांनो. तर अशा प्रकारची इथं माहिती तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. आता तुम्हाला नक्की अभ्यास कोणता करायचा, अभ्यासक्रम कोणता असणार आहे, तयारी कशी करायची, दिवसांचा कालावधी किती बाकी आहे हे देखील मी तुम्हाला सांगून देतो. अभ्यासक्रम आता लेटेस्ट जी दारूबंदी पोलीस भरती झाली मित्रांनो त्यानुसारच तुम्हाला अभ्यासक्रम असणार आहे, किंवा त्याच टाईपची ही पद भरती असणार आहे मित्रांनो, त्याच विभागातली ही पद भरती असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्त काही करू नका मित्रांनो. लेटेस्ट जे दारूबंदी पोलीस भरतीचे पेपर झाले त्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप देखील बनवलेला आहे. ठीक आहे. तर व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्व तुम्हाला जे महत्त्वाच्या नोट्स आहेत, मागील क्वेश्चन पेपर म्हणा, बाकीचे जे पण अपडेट आहे ते व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला दिले जातील. तर व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. त्या लिंकला तुम्ही सर्वप्रथम जॉईन व्हायला विसरू नका, कारण तिथे सर्व अपडेट तुम्हाला रेग्युलर भेटत जातील. ठीक आहे. आणि या पद भरतीला आता सुरुवात झालेली मित्रांनो. तर अभ्यासक्रम आणि बाकीची इतर संपूर्ण माहिती तुम्ही मागील जे लेटेस्ट जे आहे आपले दारूबंदी पोलीस भरती झाली त्याच्यानुसार तुम्ही इथं बघू शकता. जसं की आपल्याला वयाची अट किती असेल, बाकीची इतर माहिती, मागासवर्गीयांसाठी कशी सूट असते, आपल्याला किती सूट असते, त्याचसोबत आपल्याला शारीरिक पात्रता काय लागते, ग्राउंड कसं असतं, याच्यावरती ऑलरेडी आपण सेपरेट माहिती दिलेली होती. तीच या पद भरतीला लागू असणार आहे मित्रांनो. बाकी जास्त काही इतर वेगळी काय माहिती आपल्याला इथं नसणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला आपलं ग्राउंड कसं असणार आहे, ग्राउंड मध्ये काय काय असणार आहे, किंवा आपल्याला वयाची अट म्हणा, ही संपूर्ण लेटेस्ट झालेली दारूबंदी पोलीस भरती त्याच्यानुसारच असणार आहे. आणि त्याच्यावरती सेपरेट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल येते तिला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. आणि स्पेशली या पद भरतीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करतो मित्रांनो. तिथे सर्व अपडेट, नोट्स, मागील क्वेश्चन पेपर हे सर्व तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल. तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देते. त्या लिंकला तुम्ही लवकर क्लिक करा आणि जॉईन व्हायला विसरू नका मित्रांनो. तर आता GR आलेला आहे मित्रांनो, एप्रिलमध्ये जाहिरात येणार आहे. त्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित सुरू करून द्या. आपल्याला हेच कॉमन विषय असणार आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता हेच विषय असणार आहेत मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला विषय नसणार आहेत. मात्र तुम्हाला अभ्यास करण्यासाठी मागील क्वेश्चन पेपरचा सहारा घेणं आवश्यक असणार आहे. त्यानुसारच तुमची पोलीस भरती ही होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर या पोलीस भरतीला तर सुरुवात झालेली मित्रांनो. तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या अभ्यासाला सुरुवात करून द्या. बाकी जे पण अपडेट असेल ते मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बिल येते तिलाही क्लिक करा. भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.